प्रिय भक्तांनो, बाळूमामांसमोर उभा होता एक माणूस हताश हात जोडून. डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण सोडून पडलेला तो म्हणाला, हे गुरुमाऊली काय करू मला समजत नाही. प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळत नाही. त्यावेळी गुरुमाऊली म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळे रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. त्यावेळी भगवंत म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा मात्र श्रण नाही. कशावर मात्र मी विश्वास ठेवू? जगामध्ये विश्वास आहे. तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो भगवंतांना. शांतपणे हसत गुरुमाऊली म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाल झोपते खुशीत आईच्या खुशीत. विश्वास असतो त्याचा तिने नक्की सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवती नक्कीच रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा. मी नक्कीच पूर्णपणे हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागावं मनात. परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस. तेच स्वप्न तुझे पूर्णपणे खरं होईल. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. नक्कीच बाळूमामा सांगतात, प्रेमळ भक्ता, आत्तापर्यंत तू जो संयम ठेवलेला आहेस त्याचं गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढलेल्या संकटात ही तू माझे नामस्मरण हे प्रामाणिकपणे चालू ठेवलेस. तू माझ्या या कठोर परीक्षेस पास झालेला आहेस. येथून पुढे जे जे तुला हवं आहे ते मी तुला नक्कीच देईन. काळजी करू नकोस, तुझा संसार मी उभा करून देणार आहे. तुझा संसार येथून पुढे खूप सुखाचा होणार आहे. जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो जिथे सर्व छानच होणार. विश्वास मात्र ठेव. आजपर्यंत तुझ्या संसारात जे काही वाईट घडले ते विसरून तुला तयारी दाखवावी लागेल. आबोळा सोडावा लागेल. बोलण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा लागेल. तुझ्या प्रयत्नांना मी स्वतः यश देईन. तुझी सर्व चांगली स्वप्न मी स्वतः पूर्ण करेल. भिऊ नकोस, मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा बाळूमामांचा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हा संदेश फक्त आणि फक्त भाग्यशाली भक्तांसाठीच आहे. जर तुमच्या पुढेही हा मामांचा संदेश आलेला असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात. म्हणून पुढे संदेश नक्कीच ऐका. तोंडावर तिरस्कार करणारे लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारे लोक कधीच परवडत नसतात. कारण लक्षात घ्या, कधीही जे दिसतं ते कधीच नसतं. म्हणूनच जग हे फसतं. ही गोष्ट जर तुम्हाला नक्कीच पूर्णपणे कळाली तर मग कसली आट नाही. जेव्हा आपण बाळूमामांना संपूर्ण शरण जातो तेव्हा हे गुरुमाऊली प्रेमाने कवच, नक्कीच प्रेमाचे कवच आपले रक्षण करत असते. अशा वेळेला किती मोठे संकट असू द्या, त्या संकटाला झुकावेच लागते. हीच मामांची शक्ती आहे. नक्कीच प्रत्येकानं लक्षात ठेवायचं असतं. प्रेमळ भक्तांनो, आयुष्याच्या रस्त्यावर चालताना नक्कीच पडलंच पाहिजे. तेव्हाच तर कळतं कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं आणि कोण सावरायला येतं. ही गोष्ट देखील तितकीच सत्य नक्कीच आहे. जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला आज खूप धावावं लागेल, नाहीतर तो सिंह मला मारून खाईल. आणि सिंह मात्र नक्कीच सकाळ सकाळी विचार करतो उठल्यानंतर नक्कीच की मला हरणीपेक्षा जास्त धावावं लागेल. मला वेग भरपूर जास्त करावा लागेल, नाहीतर मी आज उपाशी मरेल. आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही, ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवावी. प्रेमळ भक्तांनो, किती अडचण असली, किती दुःख असले तरी आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी सुख येण्यासाठी आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतो. अनुभव आलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो.
आज जर तुमच्या मनासारखी एकही गोष्ट घडत नसली, सर्व गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील, तुम्ही किती प्रामाणिक प्रयत्न करून, किती भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करूनही जर तुमचे जीवन दिवसेंदिवस संपत जात आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि खरोखरच दुःख देखील जर तुमच्या जीवनामध्ये येत असतील, तर खरोखरच तो क्षणच असतो आपल्याला संयम ठेवण्याचा. कारण लक्षात ठेवा, भगवंतांनी प्रत्येकासाठी एक नियोजित वेळ पूर्णपणे आखलेली आहे. त्या वेळेसाठी आपल्याला संयम नक्कीच ठेवायचा असतो. ज्या पद्धतीने विचार करा, नक्कीच जन्म हा वेळेवर होतो, मृत्यू देखील माणसाचा वेळेवर होतो. यामध्ये 1 मिनिट 1 सेकंड इकडे तिकडे होत नाही. तसेच असते, माणसाने संघर्ष केले, नक्कीच प्रयत्न केले आणि भगवंतांचे प्रत्यक्ष निस्वार्थ मनाने नामस्मरण केले, तर मग मात्र भगवंत त्याच्यासाठी एक योग्य वेळ नक्कीच ठरवून ठेवतात आणि त्याच्यासाठी जे योग्य आहे तेच त्याला देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून संयम ठेवा, तुम्ही तुमचे प्रयत्न करत चला. कारण आज जरी तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी होत असली तरी येणाऱ्या काळात तुमच्या मनापेक्षा सर्वात चांगल्या गोष्टी तुमच्या नक्की जीवनात घडतील. हे अटळ सत्य प्रत्येकाला जरी माहीत नसले तरी आज हे अटळ सत्य तुम्हाला समजले नक्कीच असेल. ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपल्याला प्रत्येक क्षणी लक्षात ठेवायची असते. आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही म्हणून माज कधी करू नका. आणि समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून लाज कधी करू नका. म्हणजे लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला प्रत्येकाळी सांगून ठेवलेलं आहे. प्रिय भक्ता, प्रत्येकांचा एक ठराविक वेळ असतो आणि त्या वेळेवरतीच प्रत्येक गोष्ट घडत असते. म्हणून विश्वास ठेव, संयम ठेव आणि आमच्यावरती नक्कीच विश्वास ठेव. प्रत्येक गोष्टी चांगल्या नक्कीच घडतील आणि तुझ्या मनाहून देखील भरपूर प्रमाणात चांगल्या गोष्टी घडतील. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. हे अंतिम सत्य नक्कीच आहे आणि खरं सत्य नक्कीच आहे. नाम घेतले की संकटे कधी येणार नाहीत, पैशाचा ढीग पडेल असे अजिबात नसते. म्हणजे तुम्ही भगवंतांचे नाम घेत आहात आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटे दूर होतील आणि तुमच्यासमोर पैशाचा ढीग पडेल असे कदापिही जीवनात होणार नाही. परंतु एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, पैशाने जे सुख तुम्हाला मिळणार नाही ते सुख आणि समाधान तुम्हाला श्री संत सद्गुरू बाळूमामा या भगवंतांच्या नामस्मरणाने नक्कीच मिळेल. तुमची सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री संत सद्गुरू बाळूमामा हा नामाचा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. हेच आम्ही तुम्हाला एक अनमोल गोष्ट सांगू शकतो. प्रेमळ भक्तांनो, मानवाने जीवन जगताना राजहंसाचं नक्कीच अनुकरण करावं. जे चांगलं ते सोबत घ्यावं आणि वाईट ते सोडून द्यावं. ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायची असते. माणसावर आलेली वेळ नक्कीच ही एक दिवस निघून जातच असते. मात्र त्यावेळी नक्की इतरांनी दिलेली साथ प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते. हे तितकंच खरे. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटीचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. हे देखील तितकंच खरे. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येकाळी तुम्ही नक्कीच चांगला विचार कराल तर चांगले तुमचेच होणार आहे आणि वाईट विचार कराल तर वाईट देखील तुमचंच होणार आहे. नक्कीच, अर्थात हीच गोष्ट मोठी आहे. तुम्ही जसे वागाल, जसे वर्तन कराल त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला हे निसर्ग देत असते. हे तितकंच खरे. आयुष्यात पडलेले प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कर. मार्ग सापडेल आहे. ती परिस्थिती बदल होण्यासाठी आवश्यक आहे. योग्य कर्म जेव्हा बाळूमामा आपल्या हातात पूर्णपणे धरतात तेव्हा अशक्य ही गोष्ट एका क्षणात शक्य होते. यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि कायमस्वरूपी तुम्ही प्रत्येकाने पुढे चालत राहा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, मनातला कचरा रोज साफ प्रत्येकाने केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नसतो होत तर भगवंतांच्या नाम जपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला तर पाहिलं मीपणा, दुसरा अहंकार, गर्व, वासना,
काम क्रोध लोह मत्सर हाच असतो नक्कीच मनातला गजरा. आणि ज्याच्या मनी हा कचरा असतो त्याच्या जीवनात यश मिळणं अशक्यच असतं. आयुष्यात कधी निराश होऊ नको. जिथे दुःखाची गर्दी असते नक्कीच तिथेच थोड्या दूरवर सुखसुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं. म्हणून संयम ठेवा. नक्कीच प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी मिळत नसतात असे कधी जरी नसलं तरी हे देखील सत्य आहे की प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ नक्कीच भगवंतांनी पूर्णपणे ठेवलेली आहे. स्वामी नक्कीच मला पूर्णपणे म्हणाले, चिडतोस का रे बाळ? गोष्ट मनासारख्या नाही झाल्या. नाकावरचा राग आता डोळ्यात उतरला. हात नाही जोडणार म्हणून असा कसा तो हट्ट धरला. लेकरू तू माझा, तुला मीच तर आहे नारे सांभाळणारा. नक्कीच हे गुरुमाऊली कायमस्वरूपी आपण प्रत्येकाच्या सोबतच असतात. फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र भरपूर जास्त प्रमाणात विश्वास ठेवायचा असतो. प्रेमळ भक्तांनो, आजचा बाळूमामाचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. आणि इतका वेळ संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. एक गोष्ट नक्कीच खरी आहे, ज्याच्या जीवनात जास्त दुःख असते त्याच्या जीवनात सुखही असते. फक्त प्रत्येकाला ठेवावा लागतो तो म्हणजे संयम. जो ठेवत असतो संयम त्याच्या जीवनातील सर्व संकटे नक्कीच कमी होत असतात. म्हणून तुम्ही फक्त संयम ठेवा. योग्य वेळ तुमच्या आपोआप येईल. आणि नक्कीच ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे, तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नांचे फळ तुम्हाला हे भगवंत नक्कीच देतील. ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. म्हणून प्रेमळ भक्ता, कायमस्वरूपी तू आमचे नाम स्मरण कर. कारण ज्याच्या मनी असे बाळूमामांचे नाम तो कधी नसे दुखी व कधी नसे पूर्णपणे दुखी. हे तितकंच खरे. शोधाव्या भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मातच गरिबी येते हे मात्र कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही एक पद्धतीची प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणं हे मात्र भगवंतांची शिकवण नक्कीच आहे. होणारं सगळं छान होणार. सुख स्वतःच्या पावलांनी चालत येईल. फक्त तू संयम मात्र सोडू नको आणि प्रयत्न करणे कधी थांबू नको. एवढं मात्र तुम्ही प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवायचं असतं. प्रेमळ भक्तांनो, आजचा बाळूमामांचा संदेश तुम्ही प्रत्येक बाळूमामांच्या भक्तांकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला बाळूमामांचे गोड प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकायला मिळतील. एक गोष्ट नक्कीच खरी आहे, ज्याच्या मनी असेल बाळूमामांचे नाम त्याच्या जीवनातील हे भगवंत करतील. प्रत्येक संकटे पूर्णपणे संकटातून काढतील त्याला पार. हे नक्कीच खरे. म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करा. हे नक्कीच तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात नक्कीच योग्य आणि चांगली गोष्ट नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं नक्कीच पूर्णपणे. जर तुम्हाला जीवनामध्ये दुःख येत असेल तर दुःख आले म्हणजे नक्कीच प्रत्येक गोष्टी जीवनामध्ये तुमच्या वाईट होणार हे नक्कीच ठरलेलं. पण दुःख आले म्हणजे पुढचा क्षण देखील तुमचा दुःखाचा राहील हे मात्र चुकीचं नक्कीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला विचार सकारात्मक करायचा असतो. कारण जो नेहमी सकारात्मक विचार करतो त्याच्या पाठीशी भगवंत नेहमी नक्कीच असतो. हे देखील तितकीच गोष्ट नक्कीच खरी आहे. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा असतात. समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे किंवा एखाद्याची निंदा करणे, इतरांचा हेवा करणे व चंचल वृत्ती, हव्यास, कामुकता, अतिभोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे नक्कीच आहे मनुष्याच्या दुःखाचे कारण. प्रत्येकाने आपल्याला स्वतःला योग नक्की या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर तुम्ही या गोष्टींपासून नक्कीच राहा. हे तुमच्या हातात आहे. सुख आणणं देखील आपल्या हातात, दुःख आणणं देखील आपल्या नक्कीच हातात आहे. हे तितकंच खरे. नक्कीच बाळूमामांचे नामस्मरण म्हणजे मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि मनुष्यजन्म नक्कीच सत्कर्मी लावण्याची सुवर्ण संधी. हे तितकंच नक्कीच खरे. संयम बाळग काही गोष्टी चांगल्या नक्कीच मिळवण्यासाठी
प्रत्येक वेळी तुला संयम हा नक्कीच ठेवावा लागतो हे देखील तितकंच खरे. जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नसतो. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचं की नाही हे मात्र आपल्यावर असतो. लक्षात ठेवा, परमेश्वर नेहमी सुखाचे आणि यशाचे दरवाजे उघडून देत असतो, पण त्या प्रत्येक रस्त्यावरती, त्या प्रत्येक वाटेवरती चालणं मात्र आपण प्रत्येकाच्या हातात आहे. हे अंतिम सत्य नक्कीच आहे. जर तुझा विश्वास असेल की बाळूमामांचे अस्तित्वात आहेत, तर ते तुला सगळीकडे जाणवतील. ही गोष्ट देखील तितकीच खरी आणि नक्कीच सत्यही आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा भगवंतांचा प्रेमळ आणि गोड संदेश पुढे नक्कीच ऐका आणि इतका वेळ देऊन जर तुम्ही हा संदेश ऐकलेला असाल तर धन्यवाद. प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असतं, किती दुःख आले तरी सगळीकडे सुख आपल्याला मिळेल हे देखील पूर्णपणे म्हणणं चुकीचं असतं. जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायची असतात. मनाप्रमाणे झालं तर ती ईश्वराची कृपा, मात्र मनाविरुद्ध झाले तर ती ईश्वरांची इच्छा असते. दोन्हींमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळेल जेव्हा आपण या प्रत्येक गोष्टी मनापासून नक्की समजून घेईल. समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची नक्कीच मोजदाद अजिबात नसते, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची नक्की गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो खरा समृद्ध नक्कीच आहे. हे तितकंच खरे. आवडणारे हजारो चेहरे असतात, पण मनात बसणारा एकच असतो. हे अंतिम सत्य बाळूमामा सांगतात. सुखासाठी एखादी गोष्ट करशील तर त्यात आनंद मिळेलच असं कधीही नसतं, पण आनंदाने नक्कीच एखाद्यासाठी काही केलं तर त्याचं मात्र सुख तुला नक्कीच आम्ही देऊ. हे तितकंच सत्य. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, पण दुःखाचा एक भागीदार भेटायला देखील नशीब लागतं. नक्कीच हे सत्य. अपेक्षा जी व्यक्तीकडून काही अपेक्षा करत नाही तो नेहमी आनंदी राहतो, कारण खोट्या अपेक्षाच आपल्याला भरपूर जास्त प्रमाणात दुःख देत असतात. हे देखील तितक्या पद्धतीने सत्य नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, एकटं चालायला शिका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. नातं नक्कीच जपावी, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची तयारी देखील प्रत्येकाने नक्कीच करावी. हे प्रत्येकासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. आजचा हा बाळूमामांचा प्रेमळ आणि गोड संदेश तुम्ही पुढे नक्की शेअर करा. नक्कीच ज्यांचं कोणीच नसतं त्यांचे हे गुरु माऊली असतात. बाळूमामा सांगतात, आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाही. आम्ही प्रत्येकाच्या सोबत नक्कीच आहोत आणि कायम असणार आहोत. फक्त तुमचा विश्वास मात्र नक्कीच पूर्णपणे असला पाहिजे. तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू दे. हे गुरु माऊली मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे. हीच आम्ही तुमच्या चरणी एक प्रार्थना करतो. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. किती दुःख आले तरी दुःख येणं म्हणजे परमेश्वरांची इच्छा. सुख येणं हे देखील परमेश्वरांची इच्छा नक्कीच असतं. जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये तुम्ही हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट मात्र समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता ठेवा. कारण ज्याच्या मनी असेल क्षमता, नक्कीच तोच जीवनामध्ये प्रत्येकाळी नक्कीच काही ना काही प्राप्त करतो. हे देखील तितक्या पद्धतीने खरं आणि सत्य नक्कीच आहे. नक्कीच लाख मोलाची गोष्ट आहे ही. आपण प्रत्येक वेळी नातं टिकवताना हा विचार करत असतो, नाही यार समोरच्याला वाईट वाटेल. अरे पण वाटू दे की वाईट. जोपर्यंत समोरच्या माणसाला वाईट वाटणार नाही तोपर्यंत त्याला तुमची किंमत देखील समजणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी. दरवेळी तुम्ही सहन करायचं कधीच नसतं. हे अंतिम सत्य असतं. चांगल्या लोकांची परमेश्वर परीक्षा घेतच असतो, पण साथ मात्र त्यांची कधी सोडत नसतो. नाही वाईट लोकांना परमेश्वर खूप पूर्णपणे वाईट लोकांना भरपूर काही देतो, पण साथ कधीच देत नाही. हे तितकंच खरं आणि तितकंच सत्य नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वरांशी कायम जोडून घेतले की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर कधी होत नसतो. हे देखील तितक्याच पद्धतीने
नक्कीच पूर्णपणे सत्य नक्कीच आहे, हे देखील तितकंच खरं नक्कीच आहे. आजचा बाळूमामांचा प्रेमळ आणि गोड संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच हा संदेश प्रत्येक बाळूमामांच्या भक्तांकडे शेअर करा. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येकाला एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात ठेवायचं असतं. काही नाही जमलं म्हणून आज धीर तू सोडू नको. प्रत्येक दिवस नक्की एक नवीन संधी तुला देत असतो. नक्कीच काही गोष्टींना वेळ मात्र लागतो, पण त्या नक्कीच एक ना एक दिवस पूर्ण नक्कीच होत असतात. फक्त त्याआधी तू हार मानू नको, कारण प्रयत्न करणं तुझ्या हातात असतं. नक्कीच तू ते काय करत राहायचं हे देखील तुझ्या हातात आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना योग्य पद्धतीने फळ देणं ही आमची जबाबदारी. आम्ही आमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतच असतो, पण तुला नक्की स्वतःवरती देखील विश्वास ठेवायचा असतो. प्रेमळ भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना अजिबात नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होऊन जातो. बरं, गोष्ट कोणती असो, कितीही गोष्ट बारीक जरी असली, जर तुम्ही ठरवलं त्रास करून घ्यायचा तर तुम्हाला त्रास होऊनच जातो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. म्हणून इतरांचं टाप न बघता आपल्याला भगवंतानी आपल्या ताटात जे काही वाढून ठेवलं आहे तुम्ही त्याचा आनंद घ्या. हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. भगवंतांनी दिले त्यातलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. थोडं माणूस होऊन प्रत्येकाने माणसाला जपावं, हे तितकंच खरे. मन मोकळं करण्याची एक हक्काची दिव्य शक्ती म्हणजे बाळूमामा, हे नक्कीच खरे. मी तुमच्या दारी खूप काही मागायला आलो होतो, पण तुम्हाला बघून सर्व काही गोष्टी एका क्षणामध्ये विसरून गेलो. हीच ताकद आहे भगवंतांची. प्रेमळ भक्तांनो, वाटेवर दुःख असेल म्हणून वाट बदलू नकोस. त्याच वाटेवर सुखाचीही भेट तुला होईल. फक्त तू पुढे चालत राहा. अडचणीत कामाला आलेल्या माणसांना आम्ही आयुष्यभर गुरु समान मानतो. हेच आमचे वैशिष्ट्य नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही ध्यान देऊन लक्षपूर्वक ही गोष्ट ऐका. नक्कीच ही गोष्ट तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे. नक्कीच तुम्ही ही गोष्ट ऐका. आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला वाटते की आपल्या जीवनामध्ये भगवंतानी आपल्याला सुख कसं काय दिलेलं नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक काळी आपल्या जीवनामध्ये दुःखच आहे. कितीही प्रयत्न केला सुख आणण्याचा तरी दुःख येते. कितीही प्रयत्न नक्कीच केला पूर्णपणे आनंदी राहण्याचा तरीही रडणं हे नक्कीच आपल्या भाग्य येतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही विचार सकारात्मक केला आणि कायमस्वरूपी निस्वार्थपणे प्रत्येक कामी केले तर नक्कीच तुमचं काही वाईट होणार नाही. पण त्याहून जरा तुम्ही अधिक मागे गेला तर तुम्हाला दिसेल की तुम्ही सर्व काही चांगलं करत आहात. भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करत आहात आणि नेहमी प्रामाणिक कष्ट करत आहात. तरी तुमच्या जीवनामध्ये काही चांगले होत नसेल तर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला सर्व गोष्टी भगवंतांच्या चरणी नक्कीच ठेवायचं आहे. कारण सर्व गोष्टी जेव्हा मनाविरुद्ध घडतील तेव्हा ती नक्कीच परमेश्वरांची इच्छा असते. ही गोष्ट नक्कीच खरी आहे. आता यापुढे जर तुम्ही चालत गेलो तर तुम्हाला नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू शकतो की नक्कीच यापुढे भरपूर प्रमाणात जास्त सुख देखील तुम्हाला मिळणारच आहे. फक्त आणि फक्त तुम्ही त्यासाठी संयम मात्र भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच ठेवा. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो बरं, पण दुःख देणारा आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. ही मोल्याची गोष्ट नक्कीच आहे, नक्कीच खरी देखील आहे. खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक कधीही श्रेष्ठ, हे देखील तितकंच नक्की सत्य. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना नेहमी सामोरं जायचं असतं. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायचं असतं. तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा प्रत्येक संघर्ष, तुमच्या प्रत्येक वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, तो प्रत्येक गोष्टी बघतोय. फक्त तुम्ही पुढे चालत राहा. मार्ग तुम्हाला नक्कीच दिसेल आणि परमेश्वर स्वतः तुम्हाला प्रत्येक वेळी मार्ग दाखवतील. फक्त चालत पुढे जाणं हे तुमचं मात्र कर्तव्य नक्कीच आहे.
ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्य जपेल, तो म्हणजे परमेश्वर. नक्कीच बाळूमामा सांगतात, परिस्थिती आणि वेळ किती वाईट असू दे, तू मात्र ठाम राहायला शिक. निर्णय जरी चुकला तरी चालतील, काही हरकत नाही. स्वतःवर विश्वास ठेव, कारण स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही, कधीही आणि कोणत्या स्थितीत नक्कीच करता येते. हे देखील तितक्या पद्धतीने सत्य नक्कीच आहे. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, तुझे शब्द सुंदर असायला हवे, कारण लोक प्रसंग आणि विषय एका क्षणात विसरू शकतात, पण तू बोललेले प्रत्येक क्षण कधी विसरत नाहीत. हे तितकंच नक्की सत्य. काही लोकांना तुमच्यातलं चांगलं कधीही सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं ते प्रत्येक वाईट सांगायला सुरुवात करतात. म्हणून विचार करायचाच असेल तर तुम्ही स्वतःचा करा. हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा प्रेमळ, गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्हीही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करा.